नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काय करेल लातूर या कार्यक्रमामध्ये आपण आज उमेश कांबळे आणि सचिन चव्हाण हे दोन उमेदवार आपल्यासोबत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ते सध्या या चौरंगी लढतीमध्ये लातूरच्या ते स्वतः दोघे अपक्ष उभारलेले आहेत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर सर, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढे सगळे पक्ष उभारले असताना तुम्ही अपक्ष उभारला दोघे, तुम्हाला वाटतं जनता तुमच्यावर विश्वास ठेवील किंवा तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता? एकंदरीत आपण पाहायला गेलात तर देशात, राज्यात, शहरात आणि जिल्ह्यात निष्ठावंत आणि उपरे असा एक प्रकार चालू आहे. मग आम्ही म्हणणार की आम्ही स्वाभिमानी, आम्ही निष्ठावंत बी नाही आणि उपरे बी नाही, आम्ही स्वाभिमानी. कारण निष्ठावंत म्हणजे ज्या पक्षाचे जे होते ते निष्ठावंत म्हणून घेत होते आणि जे इकडून तिकडे उड्या मारणार आहेत ते उपरे आहेत. आणि आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. आमचा स्वाभिमान आम्ही कुणासमोर गिरवी ठेवला नाही. आम्ही नागरिकांच्या ज्या समस्या आहेत स्वाभिमानपणे कुणासमोरही मांडू शकतो. आज म्हणून आम्ही अपक्ष थांबलोत आणि आम्हाला प्रभागातून उदंड असा प्रतिसाद मिळतो. आम्ही दोघंही उच्च शिक्षित आहोत. सचिन चव्हाण सर जे की शिक्षक आहेत, मी दोन संपादक आहे, पत्रकार आहे. त्या अनुषंगानं मलाही मोठा प्रतिसाद मिळतोय. माझं PhD डॉक्टरेटमध्ये झालेलं आहे, जर्नलिझममध्ये झालेलं आहे. त्या अनुषंगानं आम्हाला प्रभागात आतापर्यंत आमच्या प्रभागात विकासच झाला नाही. आज आपण जिथं बाईट घेत तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर ही गटार ही वर आली आहे, जिथं रोड खाली आहे गटार वर आहे. म्हणजे असा आमच्या प्रभागात विकास झालेला आहे. त्या अनुषंगानं ह्यातल्या लोकांना कळले यंदा शिकलेल्याला मतदान करायचं आणि अपक्षाला निवडून आणायचं असं चालू आहे. काय वाटतं सचिन सर तुम्हाला? तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य असेल का? जनता तुम्हाला साथ देईल का? आणि सध्या परिस्थिती अशी आहे का एका सीटसाठी 4 उमेदवार 4 पक्ष लढत आहेत. तर तुमचं अपक्ष उभं राहणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं आणि जनता तुमच्यासोबत येईल का? आज आम्ही प्रभागामध्ये ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस आम्हाला वाटतंय की खरोखरच आम्ही अपक्ष थांबण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य घेतला आहे. कारण का तर पक्षाचे जे उमेदवार होते, यापूर्वीचे नगरसेवक होते, त्यांनी विकासाच्या नावावर काहीच केलेलं नाही. तुम्ही पाहत असताल हा प्रभाग जो आहे हा विकासापासून वंचित राहिलेला प्रभाग आहे. इथं रस्ता आणि खड्डा यात काहीच फरक नाही म्हणून म्हणतोय. आणि लोकांच्या मनात अपक्षाविषयी जो तळमळ आहे, कारण पक्ष आज जो काँग्रेसमध्ये आहे तो उद्या राष्ट्रवादीत होता, तो शिवसेनेत होता आणि तो कुठं असेल त्याचा लोकांना काही नाही. पण त्याला पक्षाची किंमत नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण यावेळी निवडणूक आहे ती अपक्ष म्हणून लढायची. हे सर्व ठीक आहे सर, पण जनता तुमच्यावर कसा विश्वास आहे? यापूर्वी तुम्ही कोणते सामाजिक कार्य किंवा जनतेसाठी काही सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत का जेणेकरून जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल? एकंदरीत आपण पाहायला गेलं तर लातूर शहरामध्ये मी आज प्रभागांचं इलेक्शन आहे म्हणून प्रभागापुरतं नाही बोलत. मी माझं लातूर शहरामध्ये काम चालू आहे. लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न आहे. लातूरमध्ये विविध सामाजिक चळवळीमध्ये मी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. इथले रस्त्याचे शहरातील रस्त्याच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, पाणी प्रश्न असेल किंवा इतर कुठल्याही मग कुणावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी म्हणजे सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा प्रशासक असेल, यांना कायद्याच्या भाषेत त्यांना मी प्रश्न विचारले आहेत आणि ते निकाली काढण्याचा माझा कायमस्वरूपी प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. याबाबत मी लातूर शहरात कुठेही आपण विचारायला गेलात तर मी माझं काम केलेलं आहे. गुगलला पण मला सर्च करू शकता, मी तिथेही कामाचे पुरावे दिसून येतात. कारण त्याला काय की आज कुणी बी उठलाले आणि मी राजकारणी म्हणून घेऊ लागले. आम्ही राजकारणी नाही आहेत, आम्ही समाजकारणी आहेत. राजकारणाचा एक म्हणजे हे घेऊन शॉल घेऊन आम्हाला फक्त तिथं थांबायचं आहे. आमची समाजसेवा पालिकेतून बी आमची समाजसेवाच होणार आहे आणि आम्ही नाही निवडून आलो तर आमची समाजसेवाच होणार आहे. हे आता आलेले सगळे म्हणणार की आम्ही राजकारणी आहोत, नगरसेवक आहोत, आम्ही हे करणार. कोण काही करत नाही. आतापर्यंत आमच्या प्रभागात जर ते झालं असतं तर आम्ही आज थांबलोच नसतो. बाबांनो तुम्ही चांगलं काम केलं, तुम्हीच निवडून या म्हणलं असतो. पण यांनी काही कामं केली नाहीत, फक्त टक्केवारी घेतलीत आणि आता सुरू आहे यांचं नगरसेवक, हे सेवक, जनसेवक, नगरसेवक काही नाही. हे फक्त लोकांना वेड्यात काढायचं काम चालू आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत फक्त जनतेला वेड्यात काढायचं काम चालू आहे. आज तुम्ही देशामध्ये, राज्यात, शहरात जर बघत असाल तर बेरोजगारी वाढलेली आहे. महिलांना रोजगार नाही. बचत गटामार्फत जी येणाऱ्या योजना आहेत त्या बी कुठेतरी धापल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सगळं एकंदरीत लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार चालू. तसं तुम्ही काय विजन घेऊन तुमच्या प्रभाग क्रमांकामध्ये म्हणजे इलेक्शनमध्ये उभे राहिला? मी माझा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 3 आहे. या प्रभागामध्ये येणारा बालाजीनगर, महादेवनगर, प्रबुद्धनगर आणि करीमनगर हा जो भाग आहे, या भागामध्ये रस्ते नाही, नाल्या नाहीत, ना विद्युतची सोय नाही. हे मला सर्वप्रथम या भागातल्या लोकांना याचं सोय करून द्यायची आहे. आणि तसेच जो आमचा समाज आहे
जो शिक्षणापासून वंचित आहे त्यांना शिक्षणाच्या प्रभागात आणायचं आहे. कारण मी एक शिक्षक आहे आणि मला माहीत आहे की या प्रभागातील लोक जे आहेत ते कष्ट करून खाणारे आहेत. त्यांना दररोज कामं करायला जावं लागतं, तेव्हा पोट भरतं त्यांचं. आणि असं असताना त्यांनी त्यांची लहान मुलं जे आहेत ते घरी सोडून जातात आणि शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून मला राजकारणामध्ये यायचं कारणच ते आहे की मी काहीतरी करून या लोकांसाठी करून दाखवायचं आहे आणि यांच्या समस्या दूर करायच्या. तर तुमचं काय विजय? मी प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष आहे. माझं निवडणूक चिन्ह संगणक आहे. या प्रभागामध्ये आपण पाहायला गेला तर लातूरच्या पूर्व भागामध्ये भरपूर समस्या आहेत ज्यांचं आत्तापर्यंत निराकरण झालेलं नाही. त्याच प्रमाणात जर तुम्हाला एक सांगायचं झालं तर माझ्या प्रभागामधला हा जो प्रबोधनगर, बालाजीनगर, महादेवनगर इथल्या काही मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत, ती ग्रामपंचायत यादीत बी नाहीत आणि इकडे बी नाहीत. आणि त्याला दोघं जण बी उडवडूची उत्तरं देत तिथला काही विकास झाला नाही. या भागातले रस्ते असतील, नाले असतील, पदवी आहेत, ह्या मूलभूत गरजा आहेत या इथल्या नागरिकांच्या, ह्या पहिलं सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासोबत माझ्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वाधिक निरक्षर लोक आहेत. 5 वर्षापासून ते 65 वर्षाच्या लोकांपर्यंत मी शिक्षणाचा सक्तीचा आणि माफत शिक्षण देण्याचा माझा प्रयोग राहणार आहे. त्यामध्ये 5 वर्षात ते 15 वर्षापर्यंतच्या लेकरांना CBSEच्या मार्फत CBSEचे शाळा कसं करता येईल, मनपाच्या शाळांना CBSEच्या शाळा कसं करता येईल हा माझा उपक्रम राहील. त्यासोबतच जे वयोवृद्ध आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा सुरू करून ते कामून आल्यानंतर शाळेत यावेत आणि त्यांना थोडंफार कळावं, लिखाणपळण करावं, त्या अनुषंगानं माझा हा एक प्रयत्न आहे. त्यासोबत त्या ज्या शाळा आहेत त्या डिजिटल करणार आहे. मागे आमच्या लातूरला पिवळं पाणी आलं होतं आणि इथल्या पाण्यामुळे इथला pH, TDS जी काही पाण्याची क्वालिटी आहे ती एकदम खाल्ल्या पातळीची आहे. इथल्या लोकांना म्हणजे माहिती नाही. आता माझं बायोटेक्नॉलॉजी झालं आहे, मला माहिती आहे की पाण्याचं pH किती असलं पाहिजे, TDS किती असलं पाहिजे. त्या अनुषंगानं माझ्या प्रभागात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. त्यासोबतच माझ्या प्रभागामध्ये विधवा, परित्यक्त्या भरपूर महिला आहेत ज्यांना रोजगार नाही मिळत आहे. त्यांना बचत गटांच्या मार्फत आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत जो काही योजना देता येतील त्या अनुषंगाने मी काम करणार आहे. कारण मी लातूर लोकसभा लढवत असताना मला म्हणजे माणूस जेवढं वर जातो त्यांना थोडंफार कळतं की कुठं काय केलं तर काय होऊ शकतं. मी माझ्या प्रभागात मोब नगरसेवकच राहीन, पण एक आमदार आणि खासदाराला लाजवेल अशी माझ्या प्रभागात मी कामं करणार आहे. त्या अनुषंगानं माझ्या प्रभागात तुम्ही पाहायला गेला तर वारंवार ह्या गरुड चौकामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात. त्या अनुषंगानं इथं पथदिवे, CCTV आणि आताच सध्याला काम चालू आहे. इथं गतिरोधकाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याची आमची मागणी होती. इथं एक विद्यार्थ्यांसाठी रोड ओलांडण्यासाठी आम्ही पादचारी उड्डाणपूलची आम्ही योजना या ठिकाणी राबवणार आहेत. इथं असेल यशवंत शाळा असेल, ज्ञानेश्वर शाळा असेल, या ठिकाणी लेकरांना ओलांडताना मोठा त्रास होतो. त्या अनुषंगानं इथेही काम आहेत. त्यासोबतच आमच्या प्रभागामध्ये तुम्ही जर मधल्या साईडला आलात तर काही ग्रीन बेल्ट आहेत जिथं की काही लोकांनी धापलेले आहेत. ते ग्रीन बेल्टवर पहिलं कारवाई करणार आहे. ते ग्रीन बेल्ट माझ्या प्रभागातील नागरिकांना मोकळे करून देणार आहे. इथं ओपन जिम आणि ग्रंथालय, कारण या भागामध्ये शिक्षणाची गोडी कमी आहे, कडवड जास्त आहे. ह्या लोकांना गोडी कशी आणता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. मी मोप कडवट होईन, पण माझ्या लोकांना शिक्षणाची गोडी लावण्याचा माझा मानस राहणार आहे. तर सर, आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही लोकांना किंवा तुमच्या प्रभागातल्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या प्रभागासहित सर्वच प्रभागातल्या लोकांना माझी एक विनंती आहे की उच्च शिक्षित प्रभागातलं विजन घेऊन तुमच्या समोर उभा असलेल्या उमेदवाराला निवडून द्या. मी आणि सचिन सर आम्ही एकत्र लढतोय. सर ब मधून आहेत, त्यांचं ऑटोरिक्षा चिन्ह आहे. मी ड मधून आहे, माझं संगणक हे चिन्ह आहे. आणि आमचं विजन आहे की या भागाला आम्ही बदलू शकतो. सर शिक्षक आहेत, मी पत्रकार आहे. दोघांची साथ एकत्र आल्यास नक्कीच विकास होईल, यात काही शंका नाही आहे. एवढंच बोलतो. तर आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला पुढील वाटचाली धन्यवाद. आणि आशा करू की तुम्ही निवडून या आणि तुम्हाला खूप खूप म्हणजे शुभेच्छा. धन्यवाद.